नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तिन्ही सांजेला या गोष्टी आपण अजिबात करू नये, यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। त्यामुळे आपण तिन्ही सांजेला कोणत्या गोष्टी करू नये ती हे आपण आज पाहणार आहोत। मैत्रिणींनो, सूर्यास्त होत असताना म्हणजेच संध्याकाळ होत असताना या गोष्टी चुकूनही करू नका। सूर्यास्तावेळी झोपू नका, सूर्यास्तावेळी आंघोळ करू नका, सूर्यास्तावेळी केस विंचरू नका। तिन्ही सांजेला आपण भोजन, नाश्ता, जेवण अजिबात करायचं नाही किंवा इतर कोणत्याही खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण ग्रहण करायच्या नाहीत। तिन्ही सांजेला आपण अंगण झाडायचं नाही, त्याप्रमाणेच तिन्ही सांजेला आपण घरात देखील झाडू मारायचा नाही, आपल्या अंगणातील उंबरठ्यावर देखील बसायचं नाही। म्हणून घेऊया आपण की का ह्या गोष्टी करायच्या नाहीत। कारण तिन्ही सांज ही लक्ष्मी आगमनाची वेळ आहे, लक्ष्मी येण्याची वेळ आहे। असं म्हणतात की हिरण्यकश्यपाचा वध देखील नृसिंहाने या तिन्ही सांजेच्या वेळेतच केला होता। त्यामुळे आपण तिन्ही सांजेला या गोष्टी करायच्या नाहीत। तर या काळामध्ये आपण काय करायचं, तर या काळामध्ये आपण भगवंतांचं नामस्मरण करायचं, घरात दिवे लावायचे, अशा वेळेस लक्ष्मीचा जप करायचा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं, हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तिन्ही सांजेची वेळ ही आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे, आपल्या वयाशी अत्यंत निगडीत आहे। त्यामुळे तिन्ही सांजेला भांडी घासणे, धुणं धुणे अशा आवाज होईल अशा गोष्टी अजिबात करायच्या नाहीत। तसेच घरामध्ये टीव्हीवर किंवा रेडिओ, FM इतर कोणत्याही मोबाईलवर इतर कोणत्याही गोष्टींवर आपण मोठमोठ्याने गाणी, चित्रपट, कार्टून देखील लावायचं नाही। तर आपण काय करायचं, तर या वेळेत आपण शुभ लहरी येतील असा ओंकार अशा नामाचा जप करायचा किंवा ओंकार अशा नामाच्या लहरी आपण टेपवर लावू शकतो किंवा इतर आपण आपल्याला आवडत्या देवांचे मंत्र देखील लावू शकतो। या वेळेत आपण जास्तीत जास्त विष्णू नामस्मरण करायचं आणि जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचे आगमन आपोआपच होते। त्यामुळे तिन्ही सांजेला विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्रीराम स्तोत्र देखील म्हणावे। त्याप्रमाणेच तिन्ही सांजेला आपलं घर प्रकाशमय झालं पाहिजे याकडे देखील लक्ष द्यावे। घरात देवाला तुपाचा, तेलाचा दिवा लावला पाहिजे, देवघरात दिवा लावला पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांना केशर, अष्टगंध, हळदी कुंकू यांचा छोटासा टिक्का लावला पाहिजे। मैत्रिणींनो, या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल, आनंदी वातावरण निर्माण होईल। त्याचप्रमाणे घरात लक्ष्मीचा देखील वास राहील। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।